नमस्कार साईराम मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज व्हिडिओला अशी रोडवरती सुरुवात झाली आहे कारण आज आपल्याला बरंचसं अंतर कापायचं आहे। कारण आज काही वेगळं होणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये। वेगळं म्हणजे बाबांच्या पादुका आहेत, त्याचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे। सो त्याच्यासाठी आपल्याला फटाफट निघायला सांगितलं, म्हणून जागेवरती काय शूट केलं नाही, फक्त पालखीच्या पाया पडलो आणि निघालो। आज आपले सर्व माऊली एकत्र आलेले आहेत। ते अविनाश माऊली आहे, साईराम साईराम, ते बाबा साईराम, ते बाळा, ते संदेश माऊली, इथे उमेश माऊली आहेत, ते ठाण्यावरनं आलेत। साईराम साईराम धावत आलो, एका पायावरती आले आणि ते बोललेले होते की मी येईन म्हणून, ते आलेत, बरं झालं। आता आमची टीम पूर्ण झाली, फक्त एवढंच आता त्याच्यामध्ये एक नाहीये, ओम ना, ओमकार ना रे, ओमकार आणि त्याचा मित्र टॉम अँड जेरी, ते लोक पुढे असतात पालखीसोबत, त्याच्यामुळे ते नाही आहेत। बाकी आता आपली टीम सगळी पूर्ण झालेली आहे। आता आपल्या टीम सोबत आपण दर्शन घेणार आहोत। तर चला, आजच्या दिवसाची सुरुवात आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात करणार आहोत। साईराम साईराम मंडळी, आपल्या निमोणच्या रस्त्याला आम्ही चाललेलो। चालता चालता उजेड पण झाला आणि मागे नजारा बघा किती भारी आहे। ते सनराईज होतोय आणि आपले माऊली चाललेत, तर आमच्या बाळाचं फोटो सेशन चालू आहे। तर खूप भारी वाटतं यार, असं ब्युटिफुल सनराईज वगैरे बघायला मिळतोय आणि चालायला मिळतंय। मेन म्हणजे नॉर्मली आपण मुंबईला असलं का आपण चालत नाही, काय नाही, हे इथे आहे त्याच्यामुळे आपण चालतोय। चालताना मजा पण येते। बाळा बॉडी गरम करतोय कारण इथे 70 डिग्री सेल्सिअस वातावरण आहे। मी मागाशी चेक केलं वेदरवरती, तर 70 डिग्री होतं। काय बाळा ब्लॉगिंग चालू करते आता, मला तो कॉम्पिटिशन देणार आहे आता। तो पण ब्लॉगिंग करतो, त्याने आयफोन घेतलाय 13। काय ऐकत नाही तेव्हा वाचना, नुसतं फोटो काढ, फोन काढ, फोटो काढ, फोन काढ, फोटो, एवढंच चाललंय त्याचं। तर चला, आता आपण जास्त टाइम वेस्ट न करता निमोणच्या रस्त्याला जाऊयात आणि आजचा दिवस हा खूप स्पेशल करूया। चलो, साईराम। साईराम मंडळी आता पोचलं आहे बाबांचं जिथे चरण पादुका आहेत तिकडे। ऑलमोस्ट पालखी वगैरे लवकर आलेले, आम्हाला झालं आहे लेट, पण जाऊयात आता आपण। पहिले दर्शन घेऊ, नाही आधी फ्रेश होऊ मग दर्शन घेऊ, फ्रेश वगैरे होऊन दर्शन घेऊ आणि मग त्याच्यानंतर भंडारा। चला जाऊ आपण दर्शन घ्यायला।
विश्वदामोदरं वासुदेवं हरिश्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण सायराम मंडळी, आपल्या भंडाऱ्याला सुरुवात झाली आणि आजचा भंडारा बघा. भात, आमटी, भाजी, पुरी, बाबा आणि ते जयेशदा आहे. सायराम दादा, सायराम, दिलीप माऊली, सायराम, या सर्वजण जेवायला. मंडळी, आता आपण निघालोय दुपारच्या हॉल्टपासून आणि काय बोलू तुम्हाला, खूप मोठा किस्सा होता राहून गेला. बरं झालं, बाबांच्या कृपेने काही झालं नाही. म्हणजे मी गेलेलो पाणी आणायला सगळ्यांसाठी आणि मी तिथे गुगल पे वगैरे केला आणि मला वाटलं मी माझ्या पाऊचमध्ये मोबाईल ठेवला, बट नंतर चेक केलं तर मोबाईल नव्हता आणि मोबाईल तिकडे जमिनीवर पडलेला आणि आम्ही पूर्णपणे शोधत होतो. तर वेंद्रेपणामुळे मोठा किस्सा होता राहून गेला. बट ठीक आहे, आता बाबांच्या कृपेने भेटला आपल्याला, त्यामुळे सगळ्या गोष्टी ओके झाल्यात. तर मंडळी, आजची अजून एक विशेष गोष्ट आहे तुमच्या लोकांशी डिस्कस करायची आहे. आज जसं बाबांच्या चरण पादुकांचं दर्शन घ्यायचं होतं तर लवकर पोचायचं होतं तिकडे, पण रस्त्यात मध्येच काकांची थोडीशी तब्येत डाऊन झाली. तर म्हटलं तर कसं करायचं, काय करायचं, आम्हाला टेन्शन आलेलं की आम्ही जायपर्यंत त्या पादुकांचं दर्शन आम्हाला होतंय की नाही किंवा कसं काय. पण काय माहिती, जे इथे लिहिलेलं आहे ना ते नेहमी पूर्ण होतं आणि जे बाबा ठरवतात ते जे लिहिलेलं असतं तेच होतं आणि जे बाबा घडून आणतात तेच होणार असतं. ते तसंच झालं आमचं. आम्ही पोचलो, आम्हाला पोचल्या पादुकांचं दर्शन झालं
हातपाय धुवून बसत नाही तेवढ्यात आरतीसाठी अनाऊन्समेंट झाली, आरती पण मिळाली, खूप छान वाटलं. काय सांगू तुम्हाला, म्हणजे असे जे छोटे छोटे एक्सपिरियन्स आहेत ना, आणि जे बाबा असे छोटे छोटे लिलया करतात, त्या लिलया बघण्यासारख्या असतात. म्हणजे आपल्याला ते पटकन दिसून येत नाहीत, पण जेव्हा तुम्ही वारी करता तेव्हा समजतं. म्हणजे या माऊलींना पण विचारा, आजचा एक्सपिरियन्स कसा होता? एकदम भारी भारी ना? काय बाळा, मस्त मजा आली. होप सोडलेले ना? ओ माऊली, आजचं होप सोडलेले ना आपण? सोडलेले ना? आपल्याला पादुकांचं दर्शन होईल की नाही माहिती नव्हतं ना. आपल्याला पालखी भेटली, पालखी. मी तुम्हाला आणलं. हा, ही गोष्ट खरी आहे. हा सारखा बोलत होता की आपण जाऊया 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 जाऊया. आम्ही होप सोडून दिलेले, बट काय माहिती, कदाचित बाबांचा शब्द त्याच्या तोंडात होता वाटतं. जे बाबा बोलत असतील की या या या. खरंच काय म्हणायचं यार, बाबांची लीला खरंच आघात आहे. चला आता आपण जाऊया आपल्या पुढच्या जो मुक्काम आहे रात्रीचा, त्या मुक्कामाच्या ठिकाणी. बाकी पुढे गेल्यावरती बोलू. चला, साईराम. आजचा दिवस संपला. या दिवसाच्या एंडिंगला आपल्याला बाबांचा महाप्रसाद पण मिळाला आहे, परत भजन पण मिळालं आणि शेजारती पण मिळाली. बट उद्या आपण बाबांच्या शिर्डीत असणार आहोत, म्हणजे बाबांच्या जवळ असणार आहोत. सो उद्याचा दिवस खूप स्पेशल असेल, कारण उद्याची रात्र ही आपल्याला शिर्डीत घालवायची आहे. खूप एक्साईट आहे, कारण नेक्स्ट डेला म्हणजे परवा आपण बाबांचं दर्शन घेऊ आणि ह्या पालखीचा शेवट असेल, म्हणजे जो आपला हा प्रवास आहे ह्या प्रवासाचा शेवट असेल. तर तो थोडासा इमोशनल करणारा मोमेंट असेल. बघूया, जे असेल ते असेल, जे होईल ते मी तुम्हाला सांगेन आलेलं आहे. तर मित्रांनो, आता जास्त काय बोलत नाही, आपण आजची व्हिडिओ ही इथेच थांबूयात. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये, आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या घरातल्यांची काळजी घ्या, पाहत राहा ब्लॉग विथ राहुल. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.